काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव जे आहे त्यात भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले। श्रीनगरच्या लीडवास परिसरात सैन्याची धडक कारवाई करण्यात आली। पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी या ऑपरेशनमध्ये ठार झाल्याचं कळतंय। दहशतवादी अबू हमजा आणि यासिरचाही यामध्ये खात्मा करण्यात आला। या दहशतवाद्यांचा सुगावा नेमका कसा लागला बघा। या महिन्यात लष्कराने एका संशयास्पद पद्धतीने झालेला संवाद जो होता तो पकडला आणि यामध्ये बघा डाची मध्ये एक कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन डिव्हाइस यामध्ये वापरण्यात आलं होतं। ते कम्युनिकेशन पकडण्यात आलं आणि या पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याचा यातला आवाज जो होता तो संबंधित असल्याचा संशय आला आणि या भागात अनेक लष्करी तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। परिसरात पाठ ठेवून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। सोमवारी सकाळी 11:30 वाजता दहशतवाद्यांना घेरण्यात आलं। 24 RR आणि 4 पैऱ्याच्या पथकाने परिसराला वेढा घातला। या घेरावानंतर 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलंय। तीन मारे गए हैं और मैं दिखाऊंगा। ये वो पूरा एरिया है, ये देखिए किस तरीके से ये कदावर माउंटेन्स हैं। यही जो पीक है इसको महादेव पीक कहते हैं। यही वजह है कि महादेव ऑपरेशन इसका नाम रखा गया है। और यहाँ पर ही स्पेसिफिक इंफॉर्मेशन मिली थी सुरक्षा बलों को कि इन्हीं पहाड़ों में जो है मिलिटेंट छुपे हुए हैं। 4 उनकी संख्या बताई जा रही थी, 3 के मारे जाने की खबर आई है और उसमें से जो मूसा का नाम आ रहा है, बताया जा रहा है कि उनकी इन्वॉल्वमेंट जो है वो पहलगाम अटैक से हो सकती है। ये मैं पूरा यहाँ दर्रे दिखाने की कोशिश करूंगा। ये जो पूरा आप राइट देख रहे हैं, ये देख सकते हैं आप, यहाँ पे सेना की मूवमेंट आप देख सकते हैं पूरी तरह से। ये जो पूरा एरिया है ये कवर्ड है, ये देख सकते हैं आप। ये वही लोग हैं, ये वही सेना के लोग हैं जो ऑपरेशन में जुड़े हैं। यहाँ पे आप देख सकते हैं इस स्पॉट पे एम्बुलेंसेस भी रखी गई हैं क्योंकि जो बॉडीज हैं वो यहाँ से ही आएंगी। अभी ऑपरेशन इज स्टिल कंटिन्यू, ठीक है ना। इट वाज एन ऑपरेशन विच इज क्वाइट प्रोलॉन्ग्ड फॉर ए लॉन्ग टाइम, ठीक है ना। दैट इज स्टिल कंटिन्यूइंग बट इन विच जम्मू कश्मीर पुलिस, पैरामिलिट्री एंड आर्मी they have an exchange of fire in the higher reaches. So as per the interior reports, 3 bodies are being observed and seems to be neutralized. So this is all, but still it is operation, so I would not like to divulge much at this moment. We will share details with you at an opportune time, ठीक है ना, because it takes some time to get more. Mr. Birti, they said they all were, 2 of them were involved in Pahalgam terror attack, Yasir and Suleiman. As I said, it will take us some time for identification and all that. Still parties are inside and all that. It is I would like to say a bit of background, not the information. How long you were actually preparing for this, chasing them? I'll let you know we will let you know at the opportunity. आनंद आहे की ज्यांनी आमच्या घरच्यांना मारलं की आज त्यांना मारून टाकलेलं आहे आणि सरकारचं आणि आर्मीचं दोन्हीचं पण मी धन्यवाद देईन की त्यांनी हे मिशन चालू ठेवलं। बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी मागे पडतात, त्या कायमच्याच मागे पडतात, पण यावेळेला असं नाही झालं। कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि अशाच कारवाई होत राहू देत अशी इच्छा आहे। ऑपरेशन महादेव करून भारतीय आर्मीने पहलगाम मध्ये आतंकवाद निर्माण करणाऱ्या आतंकवाद्यांचा आज खात्मा केला आणि त्याला कंठस्नान घातले। याबद्दल भारतीय सैन्याचं मनापासून अभिनंदन। आतंकवाद तो कोणी भारताच्या भूमीवर येऊन करणार असेल किंवा पाकिस्तानच्या भूमीवरनं करणार असेल, या दोघांनाही धडा शिकवण्याची ताकद राजकीय नेतृत्वामध्ये आहे आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही मनापासून अभिनंदन